नमस्कार, मी अदिती तरडे. साम टीव्हीच्या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी समोर येतेय कर्नाटकमधून. कर्नाटक सरकारने सन्मानाने मरण्याचा अधिकार लागू केलाय. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची कर्नाटक सरकार अंमलबजावणी करणार आहे. ज्यांना बरं होण्याची आशा नाहीये किंवा ज्यांच्यावर जीवनरक्षक उपचार सुरू ठेवायचे आहेत त्या रुग्णांना हा अधिकार देण्यात आलाय. हा कायदा लागू करणारं कर्नाटक हे देशातलं पहिलं राज्य ठरलंय. कर्नाटक सरकारनं खासगी आणि सरकारी रुग्णालयांसाठी हा आदेश जारी केलाय. ज्या रुग्णालयात अशा रुग्णांवर उपचार सुरू आहेत त्यांना हा आदेश लागू असेल. महाराष्ट्र, गोवा आणि केरळमध्येही या निर्देशाची अंमलबजावणी करण्याचं नियोजन सुरू असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तर हा कायदा नेमका काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. सन्मानाने मरण्याचा अधिकार, आयुष्य अखेरीस सन्मानाने उपचार चालू ठेवायचा की नाही याचा अधिकार आहे. गंभीर असाध्य आजारांना त्रस्त आणि जीवनरक्षक उपचार नको असल्यास हा अधिकार आपण लागू करून घेऊ शकतो. न्यूरोसर्जन, सर्जन, भूलतज्ञांच्या समितीची नेमणूक या संदर्भात करण्यात आलेली आहे. तज्ञ समितीच्या निर्णयानंतरच रुग्णाला सन्मानाने मरण्याचा अधिकार मिळणार आहे. महाराष्ट्र, गोवा आणि केरळमध्येही असा कायदा करण्याचं नियोजन सुरू आहे. तर राज्यभरातही इतर महत्त्वाच्या घडामोडी घडतायत. या सर्व घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया 36 जिल्हे 36 रिपोर्टरमधून. बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी जिल्ह्यातील आणखी 11 सरपंचांसह 402 जणांचं सदस्यत्व रद्द केलंय. जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. याआधी 20 जानेवारीला 7 तालुक्यातील 13 सरपंच तर 418 सदस्यांचं सदस्यत्व पाठक यांनी रद्द केलं होतं. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी अवैध धंद्यांविरोधात कारवाईचा धडाकाच लावलाय. दारू, गुटखा, जुगार, वाळू माफियांना दणका देत 671 गुन्हे त्यांनी दाखल केले. तर या माफियांकडून 3,25,00,000चा मुद्देमालही जप्त करण्यात आलाय. तसंच फरार आरोपींना अटक करण्याचे आदेशही त्यांनी दिले. हमी केंद्रांच्या माध्यमातून सोयाबीन खरेदीसाठी 6 फेब्रुवारीपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. ही मुदत वाढ मिळाली त्याच वेळी 2 शासकीय सुट्ट्याही लागून आल्या होत्या. त्या आता उर्वरित 4 दिवसात 2 लाख क्विंटल सोयाबीन खरेदी होणार कसं हा प्रश्न आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात सोयाबीन खरेदीची यंत्रणा उपलब्ध नाहीये, त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. यवतमाळमध्ये सीसीआयने 10 फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील कापूस खरेदी थांबवली आहे. खुल्या बाजारात कापसाच्या दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी सीसीआयकडे धाव घेतली. त्यामुळे सीसीआयची केंद्र हाऊसफुल झाली होती. कापूस ठेवायला जागा शिल्लक नव्हती. यामुळे सीसीआयने कापूस खरेदी थांबवली आहे. खानदेशात मक्याची लागवड यंदा वाढली आहे. लागवड सुमारे 1,40,000 हेक्टरवर झाली आहे. खरीपात अतिपावसातील नुकसान आणि अन्य पिकात फारशी संधी नसल्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बीमध्ये मक्यास पसंती दिली आहे. घाऊक बाजारात आलं, लसूण, काकडी, ढोबळी मिरची, मटार या फळभाज्यांच्या दरात घट झाली आहे. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. परराज्यातून 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली आहे. आंबेगाव तालुक्यातील टावरेवाडीत 16 एकर ऊसाला आग लागली आहे. यात 9 शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. विद्युत वाहक तारांच्या घर्षणाने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय. नांदेडच्या मुदखेड तालुक्यात शिखाचीवाडी शेतकऱ्यांच्या ऊसाला आग लागली आहे. या घटनेत 11 शेतकऱ्यांचा जवळपास 20 ते 25 एकर ऊस जळून खाक झालाय. शॉर्ट सर्किटमुळे हा ऊस जळल्याचा अंदाज वर्तवला जातोय. तसंच ही आग आटोक्यात न आल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. नाशिकच्या बागलाण तालुक्यात एक बिबट्या मादी मृतावस्थेत आढळून आली आहे. या बिबट्या मादीचा मृत्यू नक्की कशामुळे झालाय याचा तपास वनविभाग करतायत. याच परिसरात मागील 8 दिवसात 2 बिबट्यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
नाशिक पुणे महामार्गावर मोहदरी घाटात वाहनाच्या धडकेत 6 वर्षीय बिबट्याचा मृत्यू झालाय। रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे। वन विभागाने घटनास्थळी धाव घेतली आणि मृत बिबट्याला शवविच्छेदनासाठी मोहदरी वन उद्यानात पाठवलंय। यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यात पीसी वाघिणीच्या गळ्यात तारांचा फास अडकल्याची बाब वन्यजीव फोटोग्राफरच्या फोटोतून उघडकीस आली आहे। वेळीच उपचार न झाल्यास वाघिणीसोबत पिल्लांच्याही जीविताला धोका निर्माण झालाय। वन्यजीव विभागाकडून तिचा शोध सुरू असून अमरावतीचं पथक दाखल झालंय। जालन्यात बदनापूरमध्ये एका तरुणीने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे। ही धक्कादायक घटना घडली आहे। उच्च शिक्षण घेऊनही शासकीय नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्यातून तिने ही आत्महत्या केली आहे। या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। नाशिकच्या पुणे इंदोर महामार्गावर भीषण अपघात झालाय। अपघातात 2 कंटेनर समोरासमोर धडकले असून त्यात एक जण जागीच ठार झालाय। यावेळी स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना रुग्णालयात दाखल केलंय। कोल्हापूर जिल्ह्यातील हळदी कणगाव मार्गावर रात्री खासगी बसचा अपघात झालाय। या अपघातात एकाचा मृत्यू तर 10 ते 15 प्रवासी जखमी झालेत। बसमधील प्रवासी मुंबईमधील एका खासगी कंपनीतील कर्मचारी होते, जे सहलीसाठी गोव्याला गेले होते। अकोल्यात 7 वर्षाच्या चिमुकलीला भरधाव ट्रकनं चिरडलंय। या अपघातात चिमुकलीचा जागीच मृत्यू झालाय। स्कूटीने जाणाऱ्या दोघी बहिणीच्या स्कूटीला ट्रकने जोरदार धडक दिली आहे। अपघातानंतर संतप्त नातेवाईकांसह नागरिकांनी रस्त्यावरच ठिय्या दिलाय। साताऱ्याच्या महाबळेश्वरमध्ये पर्यटकांच्या कारने अचानक पेट घेतला। महाबळेश्वर पालिकेच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नसून आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। सांगलीत एका फ्लॅटमध्ये ठेवण्यात आलेल्या गॅसच्या टाक्यांचा स्फोट झालाय। यात फ्लॅटमधील केटर्स साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तसंच स्फोटाच्या आवाजाने इमारतीतील 10 फ्लॅटच्या काचा आणि पाण्याच्या टाक्याही फुटल्यात। सुदैवानं कोणतीही जीवितहानी यात झाली नाहीये। आता बातमी समोर येतेय शिर्डीतून। शिर्डी दुहेरी हत्याकांडानं हादरलीय। साई संस्थानाच्या 2 कर्मचाऱ्यांची हत्या करण्यात आली आहे। एका अज्ञातानं शिर्डीतील तिघांवर चाकू हल्ला केला। 3 वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवर चाकूनं हल्ला करण्यात आला। पहाटेच्या सुमारास ड्युटीवर जाताना हा हल्ला करण्यात आला आणि दरम्यान हल्ला प्रकरणी एका संशयिताला ताब्यातही घेण्यात आलंय। राज्यातील उर्वरित इतरही घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया 36 जिल्हे 36 रिपोर्टरमधून। चेन्नईहून जोधपूरकडे जाणाऱ्या ताप्ती गंगा एक्सप्रेसमध्ये 2 प्रवाशांवर नंदुरबारमध्ये जीवघेणा हल्ला झालाय। बसण्याच्या जागेवरून वाद झाला आणि संतप्त प्रवाशाने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने दुसऱ्या प्रवाशावर धारदार शस्त्राने वार केलाय। दोन्ही जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आमदार संतोष बांगरांनी अपघातग्रस्त वयोवृद्ध कुटुंबाला मदत केली आहे। हिंगोली औंढा राज्य महामार्गावर लिंबाळा MIDC परिसरात भीषण अपघात झाला। यात वयोवृद्ध कुटुंब गंभीर जखमी झालंय। या कुटुंबाला आमदार संतोष बांगरांनी स्वतःच्या गाडीतून रुग्णालयात नेले। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनलच्या पार्किंगमध्ये अपघात झालाय। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं मर्सिडीज गाडीचा अपघात झालाय। यात 5 जण जखमी झालेत। त्यातील 3 जण हे विमानतळावरील
क्रू मेंबर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नाशिकच्या आडगावात निलगिरी बागेत टोळक्याने एका युवकावर हल्ला केलाय. या हल्ल्यात 18 वर्षीय युवकाचा मृत्यू झालाय. श्याम राजू कुचेकर असं मृत मुलाचं नाव असून तो मोलमजुरीचं काम करत होता. श्यामवर हल्ला कोणी आणि का केलाय याचा तपास पोलीस करतायत. हिंगोली ते सेनगाव राज्य महामार्गावर सुसाट वेगानं धावणाऱ्या एका रिक्षातून 3 मुली पडल्या. या घटनेत एका 17 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला तर 2 विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्यात. या प्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. नाशिकच्या हर्सुलमध्ये मध्य प्रदेशातील यात्रेकरूंच्या बसचा अपघात झालाय. अपघातात एक महिला जागीच ठार झाली असून 23 प्रवासी जखमी झालेत. जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं आणि तीव्र उतार असलेल्या वळणाचा अंदाज न आल्यानं अपघात झालाय. शिर्डी दुहेरी हत्याकांडानं हादरली आहे. साई संस्थानाच्या 2 कर्मचाऱ्यांची हत्या करण्यात आली. एका अज्ञातानं शिर्डीतील तिघांवर चाकू हल्ला केला. 3 वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवर चाकूने वार करून दोघांची हत्या करण्यात आली. यात एक जण गंभीर जखमी झालाय. भिवंडीत अल्पवयीन मुलीचा शेजाऱ्याने विनयभंग करून तो फरार झालाय. बातमी पसरताच मोठ्या प्रमाणात स्थानिक घटनास्थळी दाखल झाले. मात्र जमावाने हे सर्व बांगलादेशी असल्याचं समजून घरात राहणाऱ्या तिघांना जबर मारहाण केली आहे. या प्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. नागपूरमध्ये पोलीस विभागाच्या 2 बीट मार्शलकडून नक्षल अभियानाच्या पोलीस निरीक्षकाला मारहाण करण्यात आली आहे. या घटनेत त्याला गंभीर दुखापत झाली आहे. शहरातील वाडी पोलीस स्टेशन हद्दीतील बस बारमध्ये ही घटना घडली असून पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 4 जणांनी मिळून एका मित्राला बेदम मारहाण करत त्याचा खून केलाय. कल्पेश विजय रुपेकर असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर आरोपींमध्ये वैभव मालोदे, वैभवगिरी, प्रेम तिनगोट आणि सौरभ भोले यांचा समावेश आहे. त्यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. केंद्रीय अर्थसंकल्पात सुधारित उडान योजना जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार जळगाव विमानतळावरून नवीन विमान सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. यात दिल्ली, जयपूर, तिरुपती आणि इंदूर या शहरासाठी विमान सेवा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव नागरी उड्डाण विभागास देण्यात आला आहे. राज्यभरात वीज वितरण करणाऱ्या महावितरणाची वर्षाला 12,000 कोटींपेक्षा जास्त किमतीची वीज गायब होतीये. मात्र त्याचा भुर्दंड नियमित वीज बिल भरणाऱ्यांना बसतोय. त्यामुळे वीज गळती कमी करण्यासाठी काय उपाययोजना करणार असा सवाल सर्वसामान्य ग्राहक विचारतायत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची लवकरच बैठक होणार आहे. या बैठकीत आरबीआय रेपो रेट संदर्भातला निर्णय जाहीर करणार आहेत. आरबीआय रेपो रेट 6.50 वरून 6.25% करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. रेपो रेटमध्ये कपात झाल्यास त्याचा परिणाम मध्यम वर्गाला कमी व्याजदरानं कर्ज मिळण्यास होणार आहे. मुंबई मंत्रालयातील शासकीय अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधींनी फेस डिटेक्शन प्रणालीसाठी आवश्यक नोंदणी करण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. मंत्रालय प्रवेशासाठी फेस डिटेक्शनवर आधारित मंत्रालयाच्या सुरक्षिततेमध्ये वाढ होणार आहे. यामुळे शासकीय कामकाजात अधिक पारदर्शकता येईल म्हणून हे आवाहन करण्यात आलंय. MMRDAची विकास कामं आता वेग घेणार आहेत. कारण MMRDA कडील परवानगी आता ऑनलाईन पद्धतीने देण्यास सुरुवात झाली आहे. 1 फेब्रुवारीपासून विकास कामांसाठीच्या परवानग्या ऑनलाईन देण्यासंदर्भात प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनांसह इतर बांधकाम योजनांना गती मिळणार आहे.
नामदेव शास्त्रींनी अप्रत्यक्षपणे आरोपींची पाठराखण केल्यानंतर सरपंच संतोष देशमुखांचा भाऊ धनंजय देशमुख शास्त्रींच्या भेटीला गेले। यावेळी शास्त्रींनी यू टर्न मारलाय। नेमकं शास्त्री काय म्हणाले आहेत आणि धनंजय देशमुखांनी कोणते पुरावे दिले आहेत त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात। गड आरोपींच्या पाठीशी नाही। देशमुखांच्या भेटीनंतर शास्त्री ताळ्यावर। भगवानगड देशमुखांसोबतच उभा। भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी सरपंच संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांच्या मानसिकतेची काळजी वाहिली आणि त्यांच्यावर टीकेची झोड उठली। पण देशमुख कुटुंबियांनी नामदेव शास्त्रींची भेट घेतली आणि आरोपींविरोधात पुरावे दिले। त्यानंतर मात्र शास्त्री ताळ्यावर आल्याचं चित्र आहे। आपण आरोपींची पाठराखण करणार नसून गड देशमुख कुटुंबियांसोबत असल्याचं शास्त्रींनी म्हटलंय। त्या गुन्हेगारी प्रवृत्तीमध्येच त्यांना आम्ही एक महत्त्वाचा प्रश्न विचारला की बाबा तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या माहीत होत्या का गुन्हेगारांच्या? तर ते म्हणले मला माहीत नव्हत्या। म्हणूनच आम्ही आलतो की त्यांनी जे वक्तव्य केलं होतं त्या दिवशी गुन्हेगाराची मानसिकता त्यावरच आम्ही तिथं पण बोललो। अतिशय चुकीचं आहे म्हणले हे, आणि गुन्हेगाराला जो कोणी पाठराखण करण, गुन्हेगाराचे जे पाठीमागं उभारण तो खरा जातीवादी असं आम्ही देखील म्हणलो आणि ते देखील म्हणले की पहिल्यापासून भगवान बाबाला मानणारं कुटुंब आहे आणि संतोष अण्णाची शेती मुंडे परिवार करत होता। जातीय सलोखा पहिल्यापासून त्या गावामध्ये होता। ते आज हे सांगायला आलेले की आम्ही यापूर्वी ते किती वेळा गडावर आलेले, त्यांनी ते मोबाईलमध्ये फोटो दाखवलेले आहेत। भगवानगडाचेच आहेत। भगवानगड त्यांच्या कायम पाठीशी राहील हे माझं आजची ग्वाही आहे आपल्याला। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात असतानाच धनंजय मुंडेंनी भगवानगडावर जाऊन नामदेव शास्त्रींची भेट घेतली। या भेटीनंतर नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंचीच नाही तर आरोपींचीही अप्रत्यक्षपणे पाठराखण केली। त्यामुळे संतापलेले देशमुख कुटुंबीय सरपंच हत्येशी संबंधित पुरावे शास्त्रींकडे देण्यासाठी भगवानगडावर पोहोचले। देशमुख कुटुंबानं कोणते पुरावे दिले पाहूयात। दलित वॉचमनला वाचवण्यासाठी संतोष देशमुख गेल्याचा पुरावा। देशमुख कुटुंबियांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचं सांगितलं। आरोपींच्या गुन्ह्यांचा पाढाच शास्त्रींपुढे वाचला। मनोहर मुंडे देशमुख कुटुंबियांची जमीन कसत असल्याचं सांगितलं। इतकंच नाही तर न्याय मागण्यासाठी लढणाऱ्यांना जातीयवादी न ठरवण्याची मागणी देखील केली। बीड आणि अहिल्यानगरच्या सीमेवर असलेला भगवानगड शक्तीपीठ म्हणून ओळखला जातो। मात्र याच भगवानगडाच्या गादीवरून महंत नामदेव शास्त्रींनी आरोपींच्या मानसिकतेची चिंता व्यक्त केली होती। मात्र आता देशमुखांच्या भेटीनंतर शास्त्रींचे डोळे उघडलेत। त्यामुळे आता नामदेव शास्त्री धनंजय मुंडेंबाबतच्या भूमिकेवरून यू टर्न घेणार की धनंजय मुंडेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार याकडेच राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।